पटापटा आवरायला हवं. याची वेळ झाली. कशी पेरणं टाळता. दहा वाजले येतीलच इतक्यात. आई बाबा हाऊस इट. वा छान राजकुमारच दिसतोस. हो थांबा. दृष्ट नका लावू माझ्या बाळाला. आज त्याच्या आयुष्याचा महत्त्वाचा निर्णय. अगं हो गा आई, आज माझं लग्न नाही आहे. आज फक्त मुलगी पाहणार आहोत आणि मी हो म्हणेलच असं नाही आहे. अरे गप रे, आता सगळं चांगलं होईल. हो ग माते, सगळं होईल नीट. मी जरा येतो किचनमध्ये. काय म्हणायचं या पोराला. हो बाईसाहेब येतील ते. कशाला एवढं टेन्शन घेत आहे. कुठेतरी ट्रॅफिकमध्ये अडकले असतील. हो 10ची वेळ दिली होती. 11:30 वाजले. अजून कसे आले नाही. फोन तरी करून बघा. अगं आई विसरले असतील ते. येतील द्यायचं तेव्हा. तू गप रे, काही पण बोलू नकोस. नातवंडांचं सुख आहे की नाही माझ्या नशिबात देव जाणे. ड्रायव्हर दरवाजा उघड. हो साहेब. अहो अरे हॅलो. चला. यायला बराच उशीर केला. काही अडचण. हायवेपर्यंत ठीक होतं, पण शहरात खूप वेळ गेला. काय हे सगळं गावच दिसतंय. काय नाव म्हणजे डोंबिवली. गावच वाटते हो. ते आम्ही थोडी ठेवलंय. एनिवे बस. बरं मी आता ओळख करून देतो. ह्या आमच्या मंडळी शिल्पा आणि हा माझा मुलगा श्रवण. हे माझे मिस्टर सदानंद कुलकर्णी आणि माझी मुलगी सुप्रिया. हाय. नमस्कार. तुम्ही बराच लांबचा प्रवास करून आलाय. तुम्ही आधी फ्रेश व्हा, मग आपण चहा घेता घेता बोलता येईल आपल्याला. आणि बरं का बाईसाहेब, थोड्या वेळाने जेवणाची तयारी करा. हो हो नक्की. तुमचे थोरले बंधू कुठे दिसत नाहीत. आज येणार होते ना. हां ते नाही येऊ शकले. त्यांची तब्येत ठीक नाही. ते ॲक्च्युली इथून 2 बिल्डिंग पलीकडे राहतात. काल रात्री गेलो तुम्ही त्यांच्याकडे, पण ते म्हणाले की नाहीतरी तुमचं सगळं प्राथमिक स्तरावरती आहे, तर हा कार्यक्रम होऊन जाऊ द्या. फायनल ठरलं की मग आम्ही आहोत असं त्यांचं म्हणणं होतं. मी त्यांना जास्त फोर्स नाही केला. तब्येत ठीक नव्हती त्यामुळे. बाबा मस्त आहे ना रे. मस्त आहे. ठीक आहे. कसा वाटला. आमच्या मुलांनी बनवलाय. शेफ येतो. ठीक आहे. मुला मुलींना काही बोलायचं असेल तर बोलू दे.
हो ठीक आहे, यांना काही बोलायचं तर काही हरकत नाही. आणि जर तुम्ही बोलून घ्या. अरे मला आवडेल. बोलायचं का आपण? चलो. एक मिनिट, माझा फोन वाजता, मला घ्यायला हवा. अर्जंट आहे थोडं. हॅलो हॅलो. हो हा प्रांजल, बोल. येतोय आवाज? हां मला येतोय. काय ग कुत्रे नालायक डुक्कर, कुठेस तू? एक फोन नाही किती दिवस झालं. हां माझ्यावरती शेवटी. अगं नाही ग, माझा फोन हरवला आणि माझे सगळे नंबर गेले. बरं तू बोल, तू कशीस? मी मस्त एकदम. अच्छा. अगं मुलगा पाहायला आले आहे ग. एक प्रॉब्लेम आहे पण. प्रांजू चला आता ठेवते फोन. बोलू नंतर मस्तपैकी. चल बाय, टेक केअर. बाय. सॉरी. बेटा आपलं अजून असं काही ठरलेलं नाही आहे, पण मगाशी तिकडे तू खिडकीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असं म्हणालीस. काही अडचण? काका माझ्या मैत्रिणीचा फोन होता. ती विचारत होती घरात डस्टबिन किती आहेत. त्यात काय, प्रत्येक घरात एक डस्टबिन असतं. आपल्याही घरात आहे. हो काकू, डस्टबिन म्हणजे तिला असं म्हणायचं होतं की घरात म्हातारी माणसं किती. यावर तू काय बोललीस? म्हणाले आत्ता घरात 2 जण आहेत. पुढे काय ठरलं घडलं तर बाजूच्या बिल्डिंग मधून अजून 2 जण येतील. अरे 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 काय करताय तुम्ही? अरे काय करताय? काय चालता? काय आहे? काय आहे? खूप ऐकून घेतलं तुमचं. माझे आई वडील डस्टबिन काय? निघायचं आता लवकर. अरे काय करतोय? तुम्ही काहीतरी बोला. बाबा तुम्ही शांत व्हा. सकाळपासून यांचं ऐकून घेतलं. निघायचं आता. गेट लॉक. काय आहे? आणि परत तोंड दाखवायचं नाही याच्या पुढे. एक काम करतो आपल्याला मला ते कन्फ्युजन होईल म्हणून तुमच्याकडे कॅमेरा पॅन झाला तुम्हाला आज माझ्या बाळाचा हे होईल सगळ्यांनी. काय करताय? काय करताय? निघायचं आता.